Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। सिंधुदुर्ग जिले के मालवन में छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति ढहने के मामले में फरार मूर्तिकार जयदीप आप्टे को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। आप्टे की गिरफ्तारी बुधवार रात कल्याण से हुई, जब वह अपने परिवार वालों से मिलने घर आया था। ज्ञात हो कि लगभग 10 दिन पहले मालवन के राजकोट किले में 10 फीट ऊंचे मंच पर बनी छत्रपति शिवाजी महाराज की 28 फीट ऊंची प्रतिमा खराब मौसम के कारण गिर गई। प्रतिमा ढहने के बाद मालवन पुलिस ने आप्टे और संरचना सलाहकार चेतन पाटिल के खिलाफ लापरवाही और अन्य अपराधों के लिए मामला दर्ज किया था। पाटिल को पिछले हफ्ते गिरफ्तार किया गया, जबकि जयदीप आप्टे घटना के बाद से ही फरार था। पुलिस उसकी तलाश कर रही थी। इसी बीच कल्याण पुलिस को गुप्त सूचना मिली कि बुधवार की रात जयदीप आप्टे अपनी पत्नी और मां से मिलने कल्याण स्थित आवास पर आने वाला है। सूचना के आधार पर पुलिस ने कल्याण स्टेशन व आप्टे के घर के बाहर जाल बिछाया। रात 10:30 बजे के करीब कल्याण पुलिस ने उसे गिरफ्तार कर डीसीपी कार्यालय लाया, जहां डीसीपी सचिन गुंजान ने उससे पूछताछ की। पूछताछ के बाद उसे सिंधुदुर्ग पुलिस को सौंप दिया गया है। विचार केल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी न जाता त्यांनी स्वतःहून सरेंडर होणं आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करणं हे आम्ही उचित समजलं आणि त्या हिशोबाने त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून कालच निर्णय झाला होता की त्याला सरेंडर करायचं। आज तो आला रे आला की बाजारपेठ पोलीस स्टेशनला येईल, स्वतःला सरेंडर करायचं इच्छा दर्शवेल तो आणि पुढची सगळी न्यायिक प्रक्रिया जी आहे ती होईल, असं आजच आमचं दुपारी ठरलं होतं आणि त्यानुसार सगळं घडलेलं आहे। आणि ही काही चुकीची जी स्टोरी सांगितली जाते की तो काळोखात लपून जात होता कुटुंबात, ते सर्व साफ खोटं आहे। तपास यंत्रणेशी सहकार्य करणं, जे काही त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत ते कसे निराधार आहेत हे सांगणं तपास यंत्रणेला आणि न्यायालयाला सामोरं जाणं न्यायालयाला हे आता आम्ही ठरवलेलं आहे। त्यामुळे आता त्याला मालवणला गेल्यानंतर त्याला उद्या मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे हजर केला तर तेव्हा आम्ही तिथे हजर होऊ आणि जे काही योग्य युक्तिवाद करायचा तो केला जाईल उद्याला। रात्रीच्या वेळेला घरी येणं किंवा पोलिसांना अशी माहिती नाही असं सांगितलं जातं, त्याकडे कसं म्हणजे नाही बरोबर, ते अत्यंत गुप्तता पाळली होती कारण याच्यामध्ये खूप घाणेरडं गलिच्छ राजकारण झालेलं आहे। खूप याच्यावरती काही जणांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत, त्यामुळे आणखी त्याला कुठले फाटे फुटू नयेत आणि सर्व शांततेने व्हावं हाच त्याचा मागचा हेतू होता। कुठली लपाछपी काही करायची नव्हती। त्यामुळे सर्व विचारांती कुटुंबियांशी निर्णय घेऊन त्यांना सरेंडर करणं हा आमच्यापुढे एकच उपाय होता आणि तो आज त्या हिशोबाने आम्ही सोपस्कार केले। सर, जयदीप यांच्याशी गेल्या दुर्घटना घडल्यानंतर तुमचं काही बोलणं झालं का? काय तुम्हाला माहिती दिली? ते मी पक्षकाराशी झालेलं संभाषण कुठलाही वकील सांगत नाही, पण संपर्क झालेला होता एवढं नक्की। रिपोर्टर आकिब शेख, कल्याण, उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।